मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये काल 7 तारखेपासून पैसे टाकण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी आधीच म्हटले होते की जागतिक महिला दिनाच्या दिवशी 8 मार्चच्या पूर्वसंध्येपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात येईल. आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटल्याप्रमाणे 7 तारखेपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याची सुरुवात झालेली आहे. याविषयीची माहिती देत असताना महिला व बालविकास विभागाच्या मंत्री यांनी माहिती दिली होती की फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना 8 मार्चपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. सोबतच मार्च महिन्याचे पैसे देण्याचा आणि या विषयावर विचारविनिमय झाल्यानंतर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे की फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे. आणि म्हटल्याप्रमाणे 7 तारखेपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर काही महिलांना 3,000 रुपये जमा झालेले आहे आणि काही महिलांना 1,500 रुपये जमा झालेले आहे. तर याविषयी काय माहिती आहे? ज्या महिलांना 1,500 रुपये जमा झालेले आहे त्यांना 1,500 रुपये कधी मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा, 7 तारखेपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्याची सुरुवात झालेली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 2 हप्त्यांचे पैसे एकंदरीत 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. यामध्ये काही महिलांना 1,500 रुपये जमा झालेले आहे. तर यांना 1,500 रुपये कधी मिळणार आहे याविषयी सुद्धा सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार 7 तारखेपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 7 तारखेला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यात आलेले आहे आणि आज 8 तारखेमध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. आणि ही पैसे टाकण्याची प्रक्रिया 3-4 दिवस सुरू राहणार आहे. सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे जमा करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री यांच्याकडून देण्यात आलेली आहे. आणि यामध्ये महिलांना कमी करण्यात आलेले नाही किंवा अपात्र करण्यात आलेले नाही. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री यांच्याकडून अशी माहिती देण्यात आलेली आहे की फेब्रुवारी आणि मार्च 2,52,00,000पेक्षा जास्त महिलांना 8वा-9वा हप्ता वितरित करण्यात येत आहे. ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमाप्रमाणे निकषाप्रमाणे पात्र आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे टाकण्याची प्रक्रिया 7 तारखेपासून सुरू करण्यात आलेली आहे. आणि ज्या महिला पात्र आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहे. तर ज्या महिलांना 1,500 रुपये आलेले आहे 7 तारखेला त्या महिलांना आज पैसे येतील आणि पुन्हा 3-4 दिवस हे वितरण चालणार आहे. म्हणजे सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. 2,52,00,000पेक्षा जास्त महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहे त्यांनी व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील तर तसे कमेंट करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्या प्रश्नाला उत्तर दिले जाईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.